नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. 10वी नंतर मी ज्या चुका केल्या होत्या त्या तुम्ही अजिबात करू नका. 10वी नंतर पुढे काय करायचं? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, आयटीआय असे भरपूर विषय आपल्याकडे आहेत. पण कोणता विषय निवडावा? डॉक्टर व्हायचं असेल तर कोणता विषय निवडावा? किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. 10वी झाल्यानंतर सगळ्यात जास्त निवडला जाणारा पर्याय म्हणजे 11वी आणि 12वी. आणि त्यामध्ये 3 विषय आहेत, ते म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. लोकांचा माइंडसेट असा बनलेला असतो, जर तुम्हाला चांगले मार्क भेटले 10वी मध्ये तर तुम्ही सायन्स निवडा, त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळत असतील तर तुम्ही कॉमर्स निवडा, आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळत असतील तर तुम्ही आर्ट्स निवडा. पण असं मुळीच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंडेंट आहेत तुमच्या आवडीवरती आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीवरती. जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट किंवा रिसर्च अँड अनालिस्ट या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही सायन्स निवडू शकताय. सायन्समध्ये मुख्यतः 4 विषय असतात: फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. एक एक्झाम्पल बघूया आपण. साक्षी नावाची एक मुलगी आहे आणि तिला डॉक्टर व्हायचं असेल तर ती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयातून आपला 11वी-12वी कंप्लीट करेल. एक रोहन नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स निवडेल आणि आपली 11वी-12वी कंप्लीट करेल. जर समजा कोणाला बँकिंग, बिझनेस, अकाउंटिंग, फिनान्स या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही कॉमर्स हा सब्जेक्ट निवडू शकताय. कॉमर्समध्ये तुम्हाला मुख्यतः 4 सब्जेक्ट असतील: अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज और मॅथ्स. आपण एक एक्झाम्पल बघूया. अजय नावाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याला सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तर तो सिंपली कॉमर्स घेऊ शकतो, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणून बीकॉम कंप्लीट करू शकतो आणि त्याच्यानंतर सीए ची प्रिपरेशन करू शकतो. सेकंड एक विद्यार्थी आहे, त्याला बँकिंग मध्ये आपल्याला जॉब करायचा आहे, नो प्रॉब्लेम, बीकॉम घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर एमकॉम सुद्धा करू शकतो आणि बँकमध्ये जॉब इझिली मिळवू शकतो. थर्ड ऑप्शन म्हणजे आर्ट्स. आर्ट्समध्ये तुम्ही जर्नलिझम म्हणजेच पत्रकारिता, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा डिझायनिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकताय. त्याच्यामध्ये मुख्य विषय असतात इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र किंवा वेगवेगळे लँग्वेज ओरिएंटेड तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकता. जर कोणाला एमपीएससी, यूपीएससी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या अजून काही एक्झाम द्यायच्या असतील तर तुम्ही इझिली आर्ट्स घेऊ शकताय आणि त्याचा अभ्यास सुद्धा करू शकताय. 10वी नंतर 11वी-12वी न करता तुम्हाला करिअरची सुरुवात पटकन करायची असेल तर तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत. डिप्लोमामध्ये मुख्यतः 4 विषय असतात, ते म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि आयटी, ज्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकताय. 3 वर्षाचा कोर्स असू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर इझिली तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा मिळू शकतो. डिप्लोमा सोडून अजून काही असे कोर्सेस आहेत लाईक आयटीआय आणि हॉटेल मॅनेजमेंट, ज्यामध्ये स्किल ओरिएंटेड काम केलं जातं किंवा स्किल ओरिएंटेड शिक्षण घेतलं जातं. त्यामध्ये पण तुम्ही वळू शकता जर तुमची आवड असेल तर. टेक्निकल आणि स्किल बेस्ड जॉब हवे असतील तर तुम्ही आयटीआय करू शकताय. एसी टेक्निशियन, मेकॅनिक किंवा कार्पेंट्री, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकताय. काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की डिफेन्स जॉईन करायचं आहे. एनडीए, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, इंडियन नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये तुम्ही जॉईन करू शकताय. ऍडमिशन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 11वी-12वी मध्ये जर तुम्ही आर्ट्स निवडत असाल तर तुम्ही बीकॉम किंवा बीएससी करू शकत नाही. जर तुम्ही कॉमर्स निवडत असाल तर तुम्ही बीएससी करू शकत नाही. पण जर तुम्ही 11वी-12वी सायन्स निवडत असाल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनसाठी बॅचलर ऑफ सायन्स म्हणजेच बीएससी, बीकॉम, बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ आर्ट्स असे 3ही ग्रॅज्युएशनचे ऑप्शन अवेलेबल असू शकतात. 10वी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी एकच करतो, ते म्हणजे एमएससीआयटी. पण एमएससीआयटीचा उपयोग प्रत्येक गोष्टीत होईल असं नाहीये. पण त्यासोबत जर तुम्ही एमएस एक्सेल, बेसिक आणि ऍडव्हान्स याच्या कोर्सेस केलात तर तुम्हाला कोणतंही क्षेत्र निवडा, कोणतंही करिअर निवडा, तर तुम्हाला त्या गोष्टीची गरज भासणार आहे. तर तुम्ही 10वी झाल्यानंतर पहिली गोष्ट करा ते म्हणजे एक्सेल कोर्सेस. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की 10वी नंतर असे भरपूर पर्याय आहेत. तुम्हाला कोणता पर्याय आवडतो तो कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.